नमस्कार मंडळी, कथा रेसिपीजमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मी बनवून दाखवते झणझणीत असा चिकनचा रस्सा. तर हा चिकनचा रस्सा अगदी पटकन होणाऱ्या सोप्या पद्धतीने व आपल्या नेहमीच्याच साहित्यामध्ये बनवणार आहे. तर चिकनचा रस्सा करण्यासाठी मी अर्धा किलो गावरान चिकन घेतले. चिकन स्वच्छ धुवून घेतले व चिकनला मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ व अर्धा लिंबू पिळून मी चांगलं मिक्स करून 15 मिनिटांकरता मुरत ठेवून दिले. नंतर मसाल्यामध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं, 2 उभे चिरून मोठे कांदे घेतले, 1 इंच आलं घेतलं, 1 गड्डा लसणाचा सोलून घेतला व थोडीशी कोथिंबीर घेतली. हे सर्व भाजून घेऊन मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटण करून घेतलं व नंतर मी एक कुकर गॅसवर ठेवला व त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलं. तर तेल तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी काही खडे मसाले घातले व बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा घातला. कांदा भाजण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं. नंतर मी याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला व चांगलं दोन्हीसुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतलं. हे दोन्हीसुद्धा मऊसूत असं परतवून झाल्यानंतर मी याच्यामध्ये आपण हळद मीठ लावून चिकन ठेवलं होतं मुरत, ते चिकन मी याच्यामध्ये घातलं. हे चिकन चांगलं मी 5 मिनटं मिक्स करून परतवून घेतलं. तर चिकन परतवून घेत असताना याच्यामध्ये कोणतेही मसाले वापरायचे नाही. चांगलं तेल सुटेपर्यंत चिकन परतवून घ्यायचं व त्याच्यावरती 5 मिनटाकरता झाकण लावून ठेवून द्यायचं. 5 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता चिकनचा रंग बदललेला आहे व हळद मीठ असल्यामुळं त्याला पाणी सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये मी आमचा घरगुती घाटी मसाला 1 पळी घातला. तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या पद्धतीचे जे मसाले आहेत ते व लाल तिखट वापरू शकता. हे सुद्धा चांगलं 2 मिनटं परतून घ्यायचं. असं चांगलं मसाला परतल्यामुळं रश्श्याला चांगला कट येतो. आता याच्यामध्ये मी तयार केलेलं वाटण घालत आहे. तर हे सुद्धा चांगलं 5 मिनटं मध्यम गॅसवरती छान असं परतवून घ्यायचं. असं मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता चिकनला तेल सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. तर मी एक तांब्यावर गरम पाणी केले आहे. तर तुम्हाला जसा रस्सा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही रश्श्यामध्ये गरम पाणी घाला. तर याच्यामध्ये मी मीठ परत टाकलं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता. नंतर हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर मी कुकरला झाकण लावून दिलं व 3 शिट्ट्या दिल्या. 3 शिट्ट्या दिल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आपला असा झणझणीत रस्सा तयार आहे. रश्श्याला कसा कट आला आहे तेही तुम्ही पाहू शकता. चिकन चांगलं मऊसूत शिजलं आहे. तर तुम्ही हा रस्सा भाकरीबरोबर कुस्करून किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा चिकन करून पहा. कथा रेसिपीजला सबस्क्राईब करा. थँक यू.